तर मी एवढ्याशा जागेमध्ये 3 लोकांचे कपडे अरेंज केलेले आहेत। ते कशा पद्धतीने अरेंज केलेत तुम्हाला मी पुढे दाखवते, पण अगोदर कपाटाची जी अवस्था होती ती तुम्ही बघून घ्या कशी होती। हे कपडे फक्त 2-3 दिवसामध्येच विस्कटलेले आहे, कारण नेहमी मी माझ्या हातून माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला कपडे काढून देत असते। तर त्यांचं सेक्शन तरी व्यवस्थित ऑर्गनाइज होतं, त्यांनी व्यवस्थित पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला होता, पण श्रीयूचं जे सेक्शन आहे ते पूर्ण विस्कटलेलं होतं। एक कपडे काढण्याचे जे पूर्ण कपडे तो काढून घेत असतो। तर चला मी आता हे सर्व कपडे जे आहेत ते पूर्ण बाहेर काढते आणि सेग्रीगेट करते, कोणते कपडे मला ठेवायचे आहे आणि कोणते नाही। यातले काही से कपडे जे आहेत ना श्रीयूचे ते खराब झाले होते, ते मला बाजूला काढून घ्यायचे आहे आणि तिघ सेक्शनमध्ये मी तिघांचे कपडे जे आहेत ते वेगवेगळे सेग्रीगेट करून मग व्यवस्थित अरेंज करणार आहे। तर मी कपडे अरेंज करण्यासाठी ना असे प्लास्टिकच्या ज्या बास्केट असतात ना त्यामध्ये मी कपडे अरेंज करते आणि खूप दिवसापर्यंत ते छान अरेंज असतात। तर तुम्ही बघू शकता इकडे कपडे तिकडे कपडे, घरामध्ये कपड्यांचा जो आहे ढीग लागलेला होता, तरी सुद्धा वाटते कपड्यांची कमतरता। तर बघा मी अशा प्रकारे जे आहेत ते कपडे छान असे फोल्ड करून ठेवलेले आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित काढता येतील। एक कपडा काढल्यावर दुसरा कपडा येणार नाही अशा प्रकारे मी अरेंज केलेले आहेत। तर पूर्ण जे कपाट आहे माझं ते अरेंज करून झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता एक सेक्शनमध्ये मी कोणाकोणाचे कपडे ठेवलेले आहेत ते। तर हे माझे पहिले सेक्शन जे आहे ते माझ्या मिस्टरांचं आहे। इथे त्यांच्या जीन्स ठेवलेल्या आहे, इथे टी शर्ट आणि इथे नाईट वेअर पॅन्ट ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे त्यांचे शर्ट्स आहेत, त्यानंतर त्यांचे अंडरवेअर आणि बनियान मी इथे ठेवते असे सॅग्रिगेट करून वेगवेगळे। त्यांचे हँकी इथे वेगळे ठेवलेले आहेत छोट्याशा बास्केटमध्ये। त्यानंतर इथे आमच्या पप्पांचे कपडे आहेत। पप्पांचे कपडे जे आहेत ते खूप कमी आहेत आणि त्यांना जास्त कपडे घ्यायला आवडत नाही, त्यामुळे खूप कमी कपडे असतात त्यांचे। इथे पप्पांचे हँकीज ठेवलेले आहेत मी बाजूला साईडमध्ये, त्यांचे अंडरवेअर बनियान सुद्धा मी वेगळे सॅग्रिगेट करून ठेवलेले आहेत। हा सेक्शन आहे श्रीयूचा आणि श्रीयूचे जे कपडे असतात ना ते खूप नॉर्मल असतात। तो कुठेही गावी सुद्धा जातो ना कम्फर्टेबलच कपडे त्याला आवडतात, त्यामुळे आम्ही नेहमी त्याला कॉटनचेच कपडे घेत असतो, वेगळे दुसरे कोणतेही कपडे घेत नाही आम्ही त्याला। तर असे त्याचे कपडे सुद्धा मी सॅग्रिगेट केलेले आहे आणि अशा छोट्याशा कपाटामध्ये 3 लोकांचे कपडे जे आहेत ते व्यवस्थित झालेले आहेत अरेंज करून। त्यानंतर ह्या साईडला मी डोरला असं ऑर्गनाइज हँग केलेलं आहे, तिथे श्रीयूचे हँकीज, सॉक्स शाळेचे आणि ग्लोव्ज ठेवलेले आहे शाळेचे। ह्या साईडला जे आहेत मिस्टरांचे सॉक्स असतात ते धुवायला आहे सध्या। तर अशा पद्धतीने जर कपाट ऑर्गनाइज केलं ना तर आपल्या कमीत कमी जागेमध्ये खूप छान असे कपडे आपले बसतात आणि व्यवस्थित सुद्धा राहतात खूप दिवसापर्यंत। मी अशाच पद्धतीने सर्व कपाट जे आहे ते ऑर्गनाइज करत असते आणि कसं वाटलं तुम्हाला माझं ऑर्गनायझेशन नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।